नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 24 डिसेंबर 2025. केस कोरडी जायती कारण की तेल संपले. तेल काय लावलं नाही, कालपासून तेल संपले. बाटली आणायची ध्यानातच नाही, त्यामुळे म्हणलं आपलं अशी कोरडीच केस ठेवूया. अशी कोरडीच केस भारी वाटतात नाही. पाणी सगळं मोकळं चाललं आहे का, पाणी सोडायचं कुठं तेच कळना. सगळं झाडाला पाणी मारलं हे काय, सगळे वलं 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 झार झाले. कारण की झाडाला लय पण पाणी मारून चालत नाही ना. हे काय नारळाला मारलंय, सगळीकडे पाणी पाणीच पाणी मारलंय. सगळं पाक असं भिजवलंय. ठीक आहे, हिचं तर पाणी पाक अजून मुरलंच नाही, हाय तसंच पाणी आहे काय. एवढं पाणी, कारण की लय पण पाणी मारायचं नाही तर ती कसं झाडं कुजणार लय पाणी मारल्यावर. आता ह्या पाणी सोडायचं कशात तीच कळत ना. पाणी आहे की ग, ठीक आहे अजून मोकळं चाललंय पाणी. कोणाचं ही वय झाडाला मारत मारत नाही पाय पाचशेच नाही म्हणत्या पाय. ओहो 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 ओहो. ही पातेल भरतो ना आता, पप्पाला पाणी ठेवायचं आहे. डायरेक्ट चुलीवरच ठेवूया. नाही राहू दे, चुलीवर ठेवा, हे करा, भरू देतच है ना. पाणी आज काय लईच आहे, पाणी काय जायचं नावच घेणं. सगळं भरलं आमचं पाणी, वरचं टाकी भरलं, हे भरल्या. म्हणलं आता पप्पाला पाणी ठेवायचं हे तर भरावं थोडं. आणि आता ही पाईप कुठेतरी गटारीत सोडतो, म्हणजे खळखळून असं घाण तरी निघून जाईल ना गटारीतल्या. पाणी सगळं वाया जाण्यापेक्षा आपलं गटारीत सोडतो. काय आणलं काय? अमृत लोणी म्हणजे लोणी असतं त्यात? काय आहे ते बो, काय करायचंय प्यायला? काय होतंय ना आणि 730 एवढी महाग कसं काय? हा, कधी पिले? ही काय चहा प्यायला आलीत की आता? अगं चहा येते हो. अगं चहा प्यायला लागलेत, हे काय चहा दिसतोय? 8:30ला चहा असतो वे. 730 रुपये. तू म्हणलीस पाणी प्यायला, बघतोय तर चहा. पाणी का सुरसुर पेते तो. तू पितीस काय? हा, सगळ्यांनी चालते का? सगळे इंग्रजी मध्ये, तुला कळणार आहे का इंग्रजी? काय आहे माहिती का, ते काय चिन्ह दावले, ते काय वेगळंच आहे. हे हार्ट दावले, हे काय फुल दावले, हे काय लिव्हर दावले, हे स्किन म्हणजे तोंड दावले, हे काय काय कळलं काय काय. चेहरा पण होतो चांगला आहे ना, होतो वे. केस केस पण गळत नाही तुझे? कोण म्हणलं? हा मी पिऊ काय अमृत लोणी? हा, नाही नाही, प्याला किती किती वर्षापर्यंत चालते माणसाचं अमृत लोणी? किती किती मिल आहे प्यायचं बघू, किती किती मिल आहे बघा प्यायचं. काय दिसत ना इथं 3 मिली नाही का, इथं 10 मिली दिसते, 15 मिली आणि 20 मिली.
एवढं प्यायचं आहे बघ अमृत लोणी. 500ची पण आहे म्हणली. 500ची बाटली आहे ना? संपले वे. मी पण पिलो असतो पण आता कसं आहे मला परत हे होणार नाही ना. काय मी चहा पितो ना दररोज त्यामुळं. आधी प्यायला लागतं. हा चहा प्यायच्या आधी लागतं ना कारण की मला चहाची तलप आहे ना त्यामुळे मी चहा पिल्याशिवाय राहत नाही. चांगलं आहे खरं प्यायला अमृत लोणी. अरे शेंगा कशाला ठेवल्यात ग? काय ते बघ भुर्रा आला गेला कुचक शेंगा बघ सगळ्या कुजल्या त्या. कधी आणले शुक्रवार आहे सगळं बाद झालेलं. कोणतं दिला असं ढीगभर ते ठेवल्या नको म्हणून देऊन टाकल्या. कोणी दिलं दुसऱ्याने बाय? कशाला घेत जातंय कुजलंय सगळं त्यामुळे दिलंय तुला. सगळं कुजलेलंच देतील बा आम्हाला का काय बोलायचं आता. टाकून देऊ काही शेंगा? नाही मग नका जाऊ पेरायला येईल. पेरते ती वे येतं की चेंडूला पावडा ही काय पेरायला म्हणते आहे पण हे ना येईल काही. येतंय की आता एक कुजलंय म्हणल्यावर बाहेर जरा वाळत टाकतो. सुपर द्यायचं सुपर टाकल्यावर असं म्हणजे तवा परत घासायला पेरल्यावर जरा येईल तरी है ना. बघत बसतायस का? हा ते तवा परत घासायला टाक म्हणते की तुला. कुठला तवा? यो तवा का ग? घासायचं आहे की तवा दोन्ही. तवा पण मीच घासू नाही माझ्या घासायचं. हा ते काल रात्री मी तव्यात हे केलं ना बेसन पोळी केली नव्हतं रात्री. हा बेसन पोळी काल तव्यात सगळं चिपकून बसलं. तव्यात बेसन पोळी केलतो ना मी. हे काय तवा पडलाय ती म्हणत्या घास किती एवढा एक म्हणजे देऊ का टाकून? नको उन्हाटाकचा फरशीवर. तू नाश्ता टाका म्हणते पेरायचं तवांचे बाजरी देऊ. पेरायचं आहे ना त्यामुळं टाकून दे म्हणत्या. म्हणजे टाकून नव्हं असं वाळत टाक म्हणत्या. काय सगळं चांगलं कोण देतच नाही सगळं कुजलेलंच देते बा आम्हाला हे असलं. ही इथं फरशीवर वाळत टाकूया कुजलंय सगळं सगळं. बोर्रा आलाय सगळा सगळं बोर्रा आलाय शेंगासनी. असं पसरून ठेवत म्हणजे वाळल तरी वाळ ब्या काढून पेरायच्या म्हणजे ब्या उगवून येते त्या नवीन पेरल्यावर. म्हणून आई म्हणली वाळ टाक सगळं. काय झालं फडक्याव कशाला? फरशी आहे की वाळते की. पाणी कुठं वाळतं की आता थोड्या वेळ ऊन आलं की असं फरशी कडकडत होत्या. झाला धूर झालाय धूर लय झालाय. धूर झालाय ना तोटात धूर गेला सगळा. काय ग खिडकीतनं काय घाक मारते सारखं? काल कोरड शिवटून आणली ना म्हणजे धार लावून आणली काल. ते काय अशी चकचकीत धार लावल्या कारण की लाकडं तोडायची आहेत ना ती पलीकडं आणलेली परवा दगडातनं त्या लाकडं तोडायला लागणार आहे ना म्हणून ही धार लावून आणली. आणि ह्याला दांडकं लावलं नवीन. हां आणि ह्याला नवीन दांडकं लावलं ही म्हणजे बारकं दांडकं लावलं म्हणजे तोडायला सोपं जाते ना असं आहे. बाग त्यामुळं हे बारकं दांडकं लावलं या. भारी दिसते कोरड कशा आहे धार अशी. तर आम्ही धुणार आहे तवा धुवायला लावली. काल बेसन पोळी केली ते ना ह्याच्यात म्हणजे बेसनाची पोळी केलेली काल त्यामुळं धुवायला लावली. काळा झालाय ना तवा. तवा लय काळा झाला निघतच नाही. बेसनची पोळी केलती त्यामुळं झालाय तेलच कट. तवा काही निघानाच झालाय. सगळं करतो मी भांडी घासतो कपडे धुतो सगळं येतं मला आहे ना ग. पहिल्यापासून करतो सगळी कामं बारका असल्यापासून. हा
किती पण घासला तर निघत नाही तवा या किती पण घासा कडन काळच असते सगळं ही ठीक आहे. काय तवा निघतच नाही पाणी घ्यायला पाहिजे. निघाला नाही चकचकीत आहे तसा काळाच दिसतो. हे काय अजून एकदा घासतो बघू निघते का. किती पण घासा किती पण ह्याला मला वाटते आता आषेडच लावायला पाहिजे कडन. या आषेड ओतलं का नाही सगळं जाईल. आणि उगाच तेव्हा निघालाच नाही तसाच आहे. हे नाही निघाला काय काळा ठेवतो बघ इथं धुतलाय बघ तवा.